गुड मॉर्निंग. मी अमरावतीला आली आहे आणि आज माझा फिजिक्सचा वायवा आहे. माहिती आहे तुम्हाला वाटत असेल की हे कसं झालं, तू काही शूट नाही केलं का बरं असं झालं. चिल, रिलॅक्स, मी तुम्हाला दाखवते सगळं सुरूपासून काय काय झालं. तर 19 नोव्हेंबरला तो दिवस जेव्हा आम्ही आप्पाजीला परत कधीच नाही बघणार असतो. आज आप्पाजी म्हणजे अंतिम देह ते आहे. तर बाबाच्या इथे फोन आता पण सुरू होते. त्याच्यानंतर 20 तारखेला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आणि बाबा आम्ही ह्याच रूममध्ये एक स्पेसिफिक अलग घर किंवा रूम आहे. तर मी आणि बाबा इथेच झोपलो होतो आणि सगळ्यांचं आता सगळं काही झालं तर आहे म्हणून इथे बाबाला चांगलं करण्यासाठी डुग्गू बाबासोबत खेळत होती. अरे तुमच्यासारखी येते, तुम्ही टोपी घातली तसेच करता. त्याच्यानंतर सगळे हळूहळू आता म्हणजे सगळे नॉर्मल होत आहे आणि इथे सगळेजण चाय पाणी पित आहे. आणि ॲज युजल डुगू तिथेच बाबाच्याच मांडीवरती बसून आहे. तर माझ्या मावशीनीचं होम टूर पण काढला आहे. ही चूल बघा. तर नंतर सांगते याची स्टोरी. तर इथे डुगू बिना ब्रश केल्यानेच बिस्किट खात आहे आणि इथे तितकी थंडीत आहे नाही बघू शकता. डुगूनी स्वेटरने घातलं आहे, मी पण स्वेटरने घातलं होतं. खैर त्याच्यानंतर आम्ही ते नाश्ता वगैरे केला, पोहे वगैरे खाल्ले आणि नंतर 4 वाजता आज तेरवी वगैरे जे काही असतं जेवण वगैरे होतं तिथे 4 वाजता आम्ही आता निघालो घराकडे. कारण मला जायचं आहे. मला मॅसेज आला दुपारी की माझा वाय म्हणून उद्या आणि ती मीटिंग सुरू होती गावची. कारण अजून खूप काही व्हायचं आहे बाकी, तर त्याची मीटिंग सुरू होती. त्याच्यानंतर अर्धा तास मीटिंग झाल्यानंतर आम्ही पायी निघालो. कारण 1-1.5 किलोमीटर अंदर गाव आहे. तर पायी निघालो मेन रोडकडे जिथनं ॲटो किंवा आम्हाला बस भेटेल. बट थोडंच दूर गेल्यानंतर जे आमच्या आधी म्हणजे घरी जायसाठी निघाले त्यांनी आमच्यासाठी सेम ॲटो आणला, ह्या आजी आणि आप्पाजीनी. तर आम्ही त्या ॲटोत बसलो आणि डायरेक्ट घरापाशीच आलो. आमचं घर तर म्हणजे गावाल्याच्या आधीच लागतो, तर जास्त काही प्रॉब्लेम नाही झाली. आणि नंतर 6 वाजता सायंकाळचे 6 वाजता 5:30ला आम्ही पोचलो. 6 वाजता मी डिसाईड केलं की आजच अमरावतीला जाऊ. कारण उद्या घाई गडबडीत काहीच होणार नाही. कारण माझा 8चं कॉलेज आहे आणि मी इथून जरी 6 वाजता निघाली तरी मी 8 वाजता अमरावतीत पोचणार नाही, खूप दूर आहे. तर कॉलेज आहे ना. अमरावतीची बस सुरूच असते म्हणून आम्हाला लवकरच बस भेटली आणि आम्ही आरामात सायंकाळी आलो. आणि त्या दिवशी माहीत नाही का जेव्हापासून आप्पाजी गेले तेव्हापासून जास्त थंडी पण नाही पडत आहे. आणि त्याच्यानंतर येतो आजचा दिवस म्हणजे 21. आणि आजच होता माझा फिजिक्सचा वायवा आणि जो की बिना अभ्यासाने एवढा चांगला केला. म्हणजे मी ChatGPTवरूनच केलं जे काही केलं. तर गावामध्ये नेटवर्क पण नव्हतं, तर त्याच्यामुळे तिथे गावात तर होऊ शकलं नाही. आणि मी त्याच्या आदल्या दिवशी झोपली नव्हती म्हणून मी बसमध्ये झोपली. आता मी झोपली का नाही ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पण इथे हॉल तिकीटसाठी इतकी गर्दी आहे. आमचा वायवा आणि प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर आम्ही ते हॉल तिकीटसाठी आलो आणि शॉप करत आहे. कारण आजच आम्हाला आय कार्ड भेटला आहे, हे बघा. तर आता मी जाते घरी आणि आता जास्त वेळ तर नाही झाला आहे. 11:30 वाजले. घरी जात पण तर मला 12 वाजतोच. तर डुगूची पण 12 वाजता सुट्टी होते. तर शायद डुगू मला रस्त्यात भेटेल किंवा जस्ट आलेली असेल. तर
म्हटलं तू पडशील ना. हळू ए हळू हळू चल ना डुबो. अरे भाऊ असं धावत जा लागते पायऱ्यावरून पडली म्हणजे. तर आता आपण भेटू डायरेक्ट सायंकाळी, कारण आता आम्ही तर झोपणार आहे, आरामच करू. तो चम्मच पडला. इथून बाय कर. ए पाणी टाकून त्याच्यात. होय ते निजाट राहते. बाय बाय. चलो गेली. अरे पाहिली झाडाली. अरे बापरे. चलो 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 चलो. आईचा घे, आईचा मोबाईल घे. नाही चल तिकडे ये ये. बस मी इकडे चालली. बाय. मावशी काकाजी आता बाजारात गेले. तर माझा आज वायवा झाला आणि उद्या पण आहे. तर त्याचे जितकं पण राहिलं मी तितकं करून घेते. उद्याचं तर काही आहे नाही. आम्ही सिनियर्सला विचारलं तर ते म्हणाले होते की काही नाही, मोबाईलवरनं म्हणजे लॅपटॉपचं काम आहे, बट तुम्ही मोबाईलवरनं पण करू शकता. लायनिंग वगैरेच काढायला लावतात आणि एक्सटर्नल कोणी येत नाही वायव्यासाठी. आम्हाला फिजिक्सच्या वेळेस पण तसंच म्हटलं होतं की कोणीतरी येतो, बट कोणी आलं नाही. आणि मॅमनीच घेतलं. मॅमनी काही नाही घेतलं, जस्ट एक फॉर्म्युला विचारला, जो की ऑब्व्हियसली त्यांनी सांगितलं होतं सगळ्यांना हा टॉपिक राहील. ते एकच फॉर्म्युला घेतला आणि मग ते एकच टॉपिक तर सगळ्यांचंच होणार आहे. मी म्हणत नाही एवढ्या घाईत काहून अभ्यास वगैरे केला होता. बट मी रात्री मावशीसोबतच झोपली, म्हणजे एकटी मी तर अभ्यास करत नाही बसली, कारण मला भीती वाटत होती. म्हणजे मागच्या बाजूला आप्पाजीची डेट झाली होती तेव्हा तर काही नाही वाटलं होतं, पण आता भीती वाटत आहे. मला आता पण भीती वाटते, म्हणून मी इथे एकटीने बसून तिथे डुग्गू आहे, डुग्गूपाशी जाऊन बसते. तसं तर अभ्यास मी इथेच करत असते. पण बघा आणि हे डॉल बघा, हे हिला असं ठेव. तर ही खिडकी उघडी आहे, मी इथंच अभ्यास करतो. माझं पायथॉनचं बुक तर मी फ्रेंडला दिलं होतं त्या दिवशी आम्ही जेव्हा गावाला गेलो होतो तेव्हा चेकिंगसाठी. फोटो मागा लागेल, त्याच्यावरूनच अभ्यास करावा लागेल. तर भेटू आपण नंतर मावशी वगैरे आल्यानंतर. तर मावशीनी येता येता आमच्यासाठी वडापाव पण आणला होता आणि वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही स्ट्रॉबेरी पण खाल्ली होती. तर अभ्यास तर मी काही केला नाही, कारण पायथॉनचं करणार काय मला काहीच नाही समजलं. ते उद्या बघू. आणि मी आता सांगते तर स्टोरी की मला भीती का वाटत आहे. मला भूताचं तर असं खूप काही आवडतं, मी भूताचे पिक्चर पण बघतो, एकटी पण राहतो, बट का भीती वाटत आहे. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आणि बाबा त्या एका रूममध्ये झोपले होतो आणि बाबा तर झोपले होते, बट मला काहीतरी फील झालं होतं. मीन्स लाईक मला आप्पाजी दिसले, त्यांचा आवाज वगैरे आला, असं झालं होतं. मावशीला पण सेम दिसलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी मावशी दुसऱ्या रूममध्ये होती, तर मावशी पण नाही झोपल्या. माझ्या दोन्ही मावशीला, मम्मीला, मला
आणि एक ते आप्पाजी ज्यांनी ॲटो आणला होता ते आप्पाजी आम्हाला एक सोबत आप्पाजी क्लिअरली दिसले. म्हणजे मला मावशीला आणि माझ्या मोठ्या मावशीला तर फक्त आवाज आला, बट मम्मीला आणि त्या आप्पाजींना क्लिअर शॅडो दिसली किचनमधून, हॉलमधनं किचनमध्ये जाताना असं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना ती चूल, तर त्या चुलीपाशी ते मला फुकण्याचा पण आवाज आला होता. रात्रीचे 1:30 वाजता मी टायमिंग पण बघितली होती. तर मी रात्रभर जागी होती, बट मी डोळे नाही उघडले होते कारण मला खूप जास्त भीती वाटत होती. मी बाबाला चिपकून झोपली होती. मी आणि बाबाच त्या एका खोलीत झोपलो होतो. आणि माहिती बाबा आता त्या आप्पाजींच्या सख्खी भाऊ होते म्हणून बाबाला भेटायला आलते का, तर ते मला नाही माहीत. बाबा तर झोपले होते, पण मी रात्रभर जागी होती. आणि नंतर मी इथे अमरावतीला आल्यानंतर आता मी झोपील आरामात. आता मी काही अभ्यास नाही करणार आहे. आणि जाऊ द्या, आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.